छत्रपती संभाजीनगरमध्ये वेरूळ, अजिंठा लेणी, दौलताबादचा किल्ला आणि बीबी का मकबरा या ठिकाणी टँकरनं पाणी पुरवठा करण्याची वेळ। धाराशिव जिल्ह्यातील 21% पाणी स्रोत दूषित, जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेच्या तपासणीत बाब उघड। दुष्काळामुळे पाणीसाठा कमी, त्यात पाणीसाठा दूषित असल्यानं पिण्याच्या पाण्याचं मोठं संकट। छत्रपती संभाजीनगरच्या जळगाव रोडवर भीषण अपघात, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं भरधाव जीपनं 4 वाहनांना उडवलं, तर पेट्रोल पंपाचंही नुकसान। अपघातानंतर चालक फरार। ट्रक चालकाला लुटणाऱ्या 5 आरोपींसह एका अल्पवयीन बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले। केजजवळच्या महामार्गावरच्या टोलनाक्याजवळ गाडी अडवून पवनचक्की प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांचं अपहरण, 2 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी। सुनील शिंदेंनी सुटका करून घेत पोलिसांना माहिती दिली। मुख्य आरोपीला पोलिसांनी जेरबंद केलंय। मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत सरकारनं केलेल्या चालढकलीचा परिणाम लोकसभा निकालात दिसेल। ओबीसी महासंघाच्या प्रकाश शेंडगेंचा सत्ताधारी भाजपवर निशाणा। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर आर्थिक घोटाळा प्रकरणी प्रशासकाची नेमणूक करा। स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी। पुण्याच्या भांडारकर रोडवर असलेल्या एका इमारतीच्या टॉप फ्लोअरला आग नेमकी कशामुळे लागली ते मात्र अस्पष्ट। मिरज पंढरपूर मार्गावर ट्रकला भीषण अपघात, नियंत्रण सुटल्यानं सांगलीमध्ये भरधाव ट्रक उलटला। सुदैवानं चालक आणि क्लीनर यातून बचावले। सांगलीमध्ये गर्भलिंग निदानानंतर गर्भपात करताना विवाहितेचा मृत्यूच्या दाखल्यासाठी अर्भकाच्या मृतदेहासह नातेवाईकांची भटकंती। पोलिसांच्या सावधानतेमुळे अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात उघडकीस। या प्रकरणी 4 डॉक्टर्सवर गुन्हा दाखल। कोल्हापूरमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशत निर्माण करणाऱ्या तरुणावर कारवाई। अश्लील शब्द वापरून दहशत निर्माण होईल असे रील्स करू नका। पोलिसांच्या कारवाईनंतर तरुणाचं आवाहन। आणि यानंतर विदर्भातल्या घडामोडींचा आढावा आपण घेऊया, पण त्याआधी धुळ्यातून बातमी उत्तर महाराष्ट्रातून। धुळे शहराला जास्तीचा पाणी कपात करण्याचा महापालिकेचा निर्णय। पाणी प्रश्न गंभीर झाल्यामुळे शहरामध्ये 8 ते 9 दिवसांनी पाणी पुरवठा। काल संध्याकाळी तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी परिसरात वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पावसानं शेतातील कापणीला आलेलं उभं भात पीक जमीनदोस्त। आष्टी गावातील अनेकांच्या घरावरचे पत्रे देखील उडाले। गोंदियाच्या नवेगाव बांध परिसराला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा, झाडं आणि विद्युत खांबांची पडझड, तर अनेक घरादारांवरचे छत उडाले। वाशिमच्या काटा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेवरचे पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडाले। उघड्यावर असलेलं शालेय साहित्य भिजत खराब होत असताना सुद्धा शिक्षण विभागाचं मात्र दुर्लक्ष। भंडारा येथील तुमसर तालुक्यात कवलेवाडा इथं सिलेंडरच्या स्फोटात घराची राखरांगोळी। दुपारच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट झाला। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। नागरिकांनी धाव घेत आग विझवल्यानं मोठा अनर्थ टळला। पुण्यापाठोपाठ नागपूरमध्ये हिट अँड रनची घटना। मॉर्निंग वॉकला गेलेल्या 2 महिलांना एका 4चाकी गाडीनं उडवलं। अपघाताची घटना सीसीटीव्हीत। अपघाताच्या 22 दिवसांनंतरही आरोपी मोकाट। पोलिसांकडून उडवाउडवीची उत्तरं दिली जातात। नागपूर अपघात प्रकरणातील कुटुंबियांचा पोलिसांवर आरोप। 7 मे रोजी अपघात सीसीटीव्ही असतानाही कार चालकाचा शोध का लागला नाही, कुटुंबियांचा सवाल। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आता पर्यटक जिप्सींना रिझर्व्ह घेण्यास बंदी। काही दिवसांपूर्वी T114 या वाघिणीला घेराव घालत तिची वाट अडवल्यानं प्रशासनाचा निर्णय। आणि यानंतर उत्तर महाराष्ट्रातल्या घडामोडींचा आढावा आपण घेऊया। पाळीव जनावरांना कानातील टॅग लावणं बंधनकारक। 1 जूनपासून हा टॅग नसल्यास जनावरांच्या खरेदी विक्रीसह वाहतूक करता येणार नाही। राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे आदेश। त्यानुसार अहमदनगरमध्ये सुमारे 18,876,000 जनावरांचं टॅगिंग पूर्ण। नाशिक शहरामध्ये भीषण पाणी टंचाई। ग्रामीण भागातही टँकरनं पाणी पुरवठा। शहरातील टँकर भरणाऱ्या विहिरींनीही तळ गाठला। टँकरच्या किमतीमध्ये 200 ते 400 रुपयांची वाढ।
निफाड इथे शेततळ्यात बुडून 2 सख्ख्या भावांचा मृत्यू. विहिरीवरच्या इलेक्ट्रिक मोटर सुरू करून शेततळ्यावर अंघोळीसाठी गेले असता ही दुर्घटना घडली. प्रेम ढेपले आणि प्रतीक ढेपले अशी या मृतांची नावे आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.